कनेक्टिंग लिंकवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत। 46 टनांची पोर्टल फ्रेम उभारणीला सुरुवात झाली आहे। दरड कोसळू नये यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत। 6 जुलैच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे। तर दरड कोसळू नये यासाठी ही काळजी घेण्यात येते। 6 जुलैच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे। मिसिंग लिंकवर दरड कोसळून दुर्घटना घडू नये याकरता प्रशासन सज्ज झाले आहे। आपण माझ्या मागे बघतोय की 6 जुलै रोजी या टनलमध्ये दरड कोसळली होती, त्यासोबत स्लॅबही खाली आला होता। त्यामुळे पुन्हा ती घटना घडू नये याकरता तेथे पोर्टल फ्रेम बसवण्याचं काम चालू आहे। जवळपास 46 किलोची पोर्टल फ्रेम तेथे बसवण्यात येत आहे। दुपारी 12 ते 3 मिसिंग लिंक या कामाकरता बंद ठेवण्यात आला होता, पण अद्यापही ते काम अजून पूर्ण झालेले नाही। काम सुरू असल्यामुळे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी कधी खुला करणार हे अजून स्पष्ट झालेले नाही। सारिका सावंत, जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।